खुलताबाद तालुक्यातील मौजे सोनखेडा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या 9 सिंचन विहिरींच्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप संतोष अंबादास लाटे या शेतकऱ्यानं केला. अनेक विहिरींची कामे अद्याप अपूर्ण असतानाही काही लाभार्थ्यांनी शासनाकडून देयके उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात लाटे यांनी यापूर्वी लेखी तक्रार देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. अखेर प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले असून या प्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. अभिषेक ठेंगडे, MCN न्यूज, खुलताबाद. 8/2025 रोजी रीतसर व्हिडिओला पत्र व्यवहार केला होता. MRHS अंतर्गत नवविहिरीचा घोटाळा न काम करता मस्टरद्वारे पैसे काढण्यात आलेले होते. संबंधित व्हिडिओना काही त्याच्यात दखल नाही घेतली. मी स्मरणपत्र म्हणून 14/10 पण परत पत्र व्यवहार केला व्हिडिओ संग. व्हिडिओने त्याच्यात पण काही दखल घेतली नाही. आणि मी तिसऱ्यांदा जे उपोषणचं जे एक पत्र दिलं होतं मी 19/12ला 19/12चं उपोषणचं पत्र केल्याच्या नंतर व्हिडिओना जे तर ही समिती त्या ठिकाणी गेली आणि चौकशीचा अहवाल खोटा दाखल करून व्हिडिओ त्यांच्या कमिटीवर भरोसा ठेवू राहिले. आणि व्हिडिओ माझं असं म्हणणं आहे की बुवा त्या 9 विहिरीचं 5 फूट 6 फूट त्या अहवालमध्ये त्यांना काम लिहून दिले. मग त्या आधारे त्याच्यावर गुन्हे दाखल होत्या ना. 5-6 फूट विहीर करायला 1,55,000, 1,45,000, 2,29,000 हा आफार करेल. याच्यामध्ये रोजगार शोक आणि रोजगार शोक नितीन सोनवणे आणि अभिजित गायकवाड पंचायत समितीतला जे रोजगारचा अभियंता आणि यांना आशीर्वाद देणारे म्हणजे व्हिडिओ. आज माझ्या उपोषणाला 5वा दिवस आहे. माझ्या पॅन्डलमध्ये आतापर्यंत ही व्हिडिओनं भेट दिलेली नाही आहे. याचा अर्थ असा आहे की व्हिडिओनंच हा घोळ करेल. संगम मताना यांची साखळी हे संगम मताना भ्रष्टाचार करीत चाललेली हे लोक. आणि अहवालमध्ये सांगत्या का विहिरी ढसाळल्या. ह्या एक विहीर ढसळू शकते, सगळ्या विहिरी ढसळतील का? 3 विहीर 4 विहिरी ढसळू शकत्या का? एक विहीर ढसळू शकते. बरं, ढसाळ्याचे पंचनामे तालुक्यामध्ये कुठल्याही विहिरीचे ढसाळ्यानी आमच्या सोनखेडा या गावातल्याच विहिरी ढसाळ्या का असं मला प्रश्न उपस्थित आहे. आणि हा सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी म्हणजे हा व्हिडिओ आहे. आता याच्यामध्ये 1 नंबर म्हणजे व्हिडिओनंच हा भ्रष्टाचार संगम मताना यांच्याकडून करून घेतलेला असायला पाहिजे असं माझं मत आहे. जर व्हिडिओनं जर याच्यामध्ये जर दखल घेतली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. रोजगार शौकवर गुन्हा दाखल करू शकतो. संबंधित त्यांच्या पंचायत समितीले निगडीत जे माणसं आहे त्यांच्यामुळं त्यांच्यावर सुद्धा हे गुन्हे दाखल करू शकत्या. मग हे गुन्हे दाखल करायला टाळाटाळ का? किंवा मग हे व्हिडिओ यांना पाठीशी घालू राहिली. सगळ्यात जास्त व्हिडिओचा सहाऱ्या खाली हे सगळे खालचे जगू राहिली. भ्रष्टाचारी जे व्हिडिओच्या आशीर्वादानं हे भ्रष्टाचार करू राहिले. याच्यात मेन जबाबदार म्हणजे आता व्हिडिओ.